इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर शहरात कॅम्प नंबर 4 श्रीराम चौक येथून महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर यांची प्रचार रॅली काढण्यात आली। ही रॅली श्रीराम चौक येथून सुरू होऊन पुढे उटी चौक, 4 नंबर मार्केट, जिजामाता चौक, विनस चौक, कुर्ला कॅम्प, समतानगर, 5 नंबर मार्केट, जीन्स मार्केट, गाऊन मार्केट, भाट्या चौक ते नेताजी चौक पर्यंत काढण्यात आली। या रॅलीत प्रचंड गर्दी नागरिकांनी केली होती। श्रीकांत शिंदेच्या रॅलीत भाड्याची माणसे आणतात, आमच्या रॅलीत माणसे मनापासून येतात। श्रीकांत शिंदेच्या रॅलीत 400 लोक असली आणि आमच्या रॅलीत 4 लोक तरी असली तरी ती 4 लोक निष्ठावंत आहेत आणि श्रीकांत शिंदेला लीड शिवसेनेमुळे मिळाली आहे। ती लीड काय त्यांच्या एकट्याची नाही। तसेच दिबा पाटलांच्या मुलाने जरी श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। 20 मेला नक्की परिवर्तन होणार आणि हा परिवर्तन जनता करणार, मला जनतेवर पूर्ण विश्वास आहे। त्यामुळे 20 मेला श्रीकांत शिंदेची नौका बुडणार आहे। त्यांनी स्वतःचा विचार करावा, आमचा विचार करू नये, असे उबाटाचे उमेदवार वैशाली दरेकर म्हणाले। आम्ही रॅलीमध्ये लोकांचाही उत्साह बघतोय। आमचे कार्यकर्ते तर आहेतच, परंतु लोक उत्स्फूर्तपणे स्वतःहून पुढे येतात, आमचं स्वागत करतात आणि इतकं प्रेमाने स्वागत करतात की मला खात्री आहे की मशाल ही निशाणी घरोघरी पोहोचलीच आहे। आता फक्त ते वाट बघतात की येत्या 20 तारखेला कधी एकदा 20 तारीख येते आणि ते मशालीच्या समोरचं बटन दाबून मशालीला विजयी करतात। त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की उल्हासनगर वासी आज जे मला भेटतात त्यांचा आनंद द्विगुणित झालेला आहे। त्यांना त्यांचा उमेदवार समजलेला आहे आणि शक्यता आहे यावेळेला पूर्णपणे खात्रीच आहे की परिवर्तन हे नक्की होणार। कोणी कोणासाठी आवाहन केलं किंवा काय केलं याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो, परंतु मतदान द्यायचं की नाही ही जनता ठरवते आणि जनतेचं ठरवलं असेल मशालीला मतदान द्यायचं तर जनता नक्की देणार आहे। मला आज लोकांचे चेहरे बघितल्यानंतर मला जाणवत आहे की लोकांना मतदान करताना मशालीवरच करायचंय, कारण लोक म्हणतात आम्हाला खऱ्या शिवसेनेला मतदान करायचंय आणि ते आमच्यासाठी पुष्कळ आहे। त्यांची कसली लीड, शिवसेनेची लीड होती ती, त्यांची काय एकट्यांची होती का? त्यांच्या मागे शिवसेना उभी होती ठामपणे, नाही तर त्यांनी काहीच करू शकले नसते। त्यामुळे बघा तो लीड शिवसेनेचा आहे आणि तो शिवसेनेला मिळणारच आहे। त्यांना त्यांची आता तयारी करावी लागेल। खासदारांना सांगा ते भाड्याची माणसं आणतात, आम्ही भाड्याची माणसं आणत नाहीत, मनापासून देणारी माणसं येतात। त्यामुळे आम्हाला आमची त्यांची 400 असतील पण आमची 4 जरी असतील तरी ते निष्ठावान असतील। विसरू नका बाजीप्रभू देशपांडे मुठभर मावळे होते, परंतु त्यांनी रोखून धरलं होतं आणि शेवटी शिवाजी महाराज पोहोचलेले आहेत। पन्हाळगडावरनं निघाले ते विशाळगडावर पोहोचलेले आहेत। त्यांना खात्री आहे आम्हालाही की आमचे जे शिवसैनिक आहेत ते कमी असो जास्त असो की ते निष्ठावान आहेत, त्याला जास्त महत्व आहे। श्रीकांत शिंदे म्हणाला तुम्ही आमची काळजी करू नका, स्वतःची काळजी करता, तुमची नौका आता डुबणार आहे। धन्यवाद।